नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, होळीनिमित्त मी खूप छान असा स्वयंपाक बनवलेला आहे. काय बनवलेला आहे चला मी तुम्हाला दाखवते 2 मिनिटांमध्ये आणि त्याच्यानंतर आपण आमच्या गडचिरोलीमधली होळी बघायला जाऊया. तर मित्रांनो, हा आहे माझा आजचा होळी स्पेशल मेनू. आपण इथे बनवलेला आहे ही पहा पुरणाची पोळी, हिच्यासोबत दूध आणि आपण हे तूप पण घेतलेलं आहे. पोळीसोबत डायरेक्ट तूप पण लावून खायला खूप छान लागतंय. आणि ही माझी स्पेशल आमटी आणि हा पहा इकडं आपला भात. मला हे आमटी आणि भात खूप जास्त आवडतं. आणि हे पहा असं आपण बनवलेलं आहे होळी स्पेशल मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक. चला मग आता मी पटकन जेवण करून घेते. आपलं जेवण झाल्याच्या नंतर आपण जाऊया बाहेर आणि बाहेर जाऊन पाहूया की कशा प्रकारे आता होळी सेलिब्रेट करणार आहेत आणि कुठे कुठे होळी पेटवणार आहेत हे सर्व आपण पाहूया. आपल्या गडचिरोलीमध्ये होळी कशा प्रकारे साजरी करणार आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला मग पाहूया. तर मित्रांनो, फायनली आपण आता निघालेलो आहोत होळी पाहण्यासाठी. चला मग आपण पाहूया. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत इंदिरा गांधी चौकामध्ये. पोस्ट ऑफिसच्या समोर जे मेडिकल आहेत ना, तिथे अशी मस्त अशी होळी उभारलेली होती. हे पहा, एकदम मोठी होळी उभारलेली आपल्याला दिसत आहे. आपण पाहूया आणखीन काय काय आहे आपल्याला पाहायला भेटते इथे. हे पहा, पूर्ण हे अशी गौरीची माळ लावलेली आहे आणि हे काकाजी इकडून हे आपले आंब्याची पानं घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आता तोरण लावून होळीला छान सजवत आहेत. चला मग आपण पाहूया. हे पहा, तोरण लावलेलं आहे आणि याच्यामध्ये एक एक असं नारळ ठेवलेले आहेत. खूप सारे नारळ आतमध्ये टाकलेले आहेत भरपूर ठिकाणी. हे पहा, आणखीन ते दादा भरपूर असे नारळ आतमध्ये टाकत आहेत. चला आणखीन पाहूया कशी तयारी चालू आहे ते. आता तर आपली सुरुवात झालेली आहे मस्त. आणखीन होळी पेटवायची बाकी आहे. होळीचं पूजन वगैरे तुम्हाला सर्व हे समोर पाहायला भेटेल. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्यामध्ये पळसाचे फुलं पण टाकलेले आहेत. असं भरपूर काही त्याच्यामध्ये टाकत आहेत. कोणी कोणी मोठ्या गौऱ्या पण टाकतात आणि त्यांनी छोट्या गौऱ्यांच्या पण अशी माळ लावलेली आहे. चला मग पाहूया समोर. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला लास्टला खूप असं फनी काहीतरी पाहायला भेटणार आहे. आणि हे पहा, आणखीन दादा याच्यामध्ये भरपूर असे नारळ ठेवत आहेत. चांगली आपली होळी मस्त पेटली पाहिजे त्याच्यामुळे. आणि आता होळीचं पूजन झालेलं आहे आणि भरपूर जण येऊन होळीचं पूजन करत आहेत. तर चला मग पाहूया. आता होळीचं पूजन झाल्यानंतर आता हे पहा, इथे दादा होळीला पेटवत आहेत. तर मित्रांनो, आम्ही या फॅमिलीला पहिल्यांदाच भेटलेलो आणि त्यांना असंच म्हणलं की आम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे. तर ते म्हटले ठीक आहे, करा ना, आणि होळीचं पूजन पण करा असं ते म्हणत होते. आणि एकदम छान कोऑपरेटिव्ह फॅमिली आहे. खूपच छान वाटलं. यांच्या मुलींनी येऊन मला कलर वगैरे लावला. हे पहा, एकदम भारी वाटलं आम्हाला. असं फॅमिलीसारखंच वाटलं. आणि त्या काकाजी, हे मागचे काकाजी दिसत आहे ना, ते काकाजींनी येऊन माझ्या मिस्टरांना पण कलर लावला. दुसऱ्यांनी पण येऊन कलर लावला. खूप छान वाटलं. एकदम असं फॅमिलीसारखं वाटलं आम्हाला. एकदम हॅपी मूडमध्ये चला जाऊया दुसरीकडच्या पण आपण होळी पाहायला. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत रेड्डी गोडाऊन चौकमध्ये. आणि हे पहा, इथे पण मस्त अशी होळी पेटवलेल्या आहेत. सर्वजण इथली पण पूजा वगैरे झालेली आहे. आणि इथे एका बाजूला एक अशा 2 होळ्या पेटवलेल्या होत्या. इथे पण आपल्याला पाहायला भेटलेली आहे एक होळी पेटवलेली. आता चला आपण इथली पाहून आणखीन दुसऱ्या पण पाहायला जाणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत तेली मोहल्ला येथे आणि इथे पण पहा मस्त असं होळीचं पूजन झालेलं आहे. होळी पेटलेली आहे. सर्वजण येऊन असं नैवेद्य वगैरे ठेवून पूजा करून जात आहेत. आणि सगळीकडेच असं थोडंफार सिमिलर असतं, 19-20चा फरक. आता आमच्याकडे पण हे प्रथा अशा सेमच आहेत, पण थोड्याफार चेंजेस आहेत मध्ये. इकडे पण सेमच वाटल्या मला, पण थोडंफार काही चेंजेस वाटले. बाकी सगळं सिमिलरच आहेत. सर्व प्रथा वगैरे छान आहेत. पाहून छान वाटलं मला. मी पण इथे पाया वगैरे पडल्या. आणि त्याच्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत मार्केट लाईनला. मार्केट लाईनमध्ये पण ही पहा असं मस्त होळी
पेटलेलीच होती आणि सर्व पूजा करून जात होते. आमच्या इकडे पण असं तांब्यांनी पाणी घेऊन गोल गोल फिरतात, मस्त पाया वगैरे पडतात, हे पुरणपोळीचं नैवेद्य ठेवतात, असं भरपूर काही केलं जातं. पण आमच्या इकडे ना असं हे लाकडाची होळी बनवत नाहीत, आमच्या इकडे पूर्ण गौरीची होळी बनवतात. जे मोठ्या मोठ्या हातावर थापलेल्या अशा गौऱ्या असतात ना, त्याची होळी बनवली जाते. पूर्ण ते रचलेले असतात आणि त्याच्यामध्ये थोडेफार असं होळी पेटवण्यासाठी लाकडं टाकलेले असतात. आपल्या इकडे हे गडचिरोलीला मला पाहायला भेटले की पूर्ण आपण असं ही लाकडाचीच होळी बनवतो. चला मग आता आपण आणखीन जाऊया समोर आणि पाहूया. आणि आपण आता पोहोचलेलो आहोत गांधी चौक, जिथे अशोक स्तंभ आहे ना तिथे. आणि हे पहा, इथे पण मस्त होळी आत्ताच पेटलेली आहे आणि इथे सगळ्यात जास्त गर्दी मला वाटली आतापर्यंत आपण जेवढे पाहिलो ना होळी, त्याच्या मानाने मला इथे थोडीच जास्त गर्दी वाटली. आणि इथली पण मस्त मोठी होळी आपल्याला दिसत आहे. इथे आपल्याला हा प्रसाद भेटलेला आहे, शेंगदाणे आणि साखर. आणि आता आपण हे पहा पोहोचलेलो आहोत बाजार चौकाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तिथे मारुतीचं मंदिर आहे बघा. तिथे साईडला ही अशी मस्त एवढी मोठी होळी आपल्याला दिसत आहे पेटवलेली. इथं पण आपण आलेलो आहोत पाहायला आणि इथे माझे मिस्टर पण थोडं पाया पडत होते. आणि हे बघा, इथे पण खूप मोठी, सगळ्यात जास्त मोठी इथं होती होळी. आणि तिकडे समोर मंदिराजवळ मस्त ढोल वगैरे वाजवत होळी खेळत होते मुलं. मला इकडचं हे छान वाटलं की आज मस्त होळी पेटवली, तिथे होळीला पण कलर लावला आणि आपल्या फॅमिली मेंबरला पण सगळ्यांना कलर लावला आजच. हे मला छान वाटलं. आमच्याकडे आज लावत नाहीत, आमच्याकडे उद्या धुलीवंदनच्या दिवशीच कलर लावतात. आणि मित्रांनो, चला मग आता आपण जाऊया मस्त आपल्याला आणखीन कलर घेण्यासाठी. फुल मज्जा करूया. चला तुम्हाला दाखवते, आम्ही आता कलर पण घेणार आहोत. आणि हे पहा मित्रांनो, माझ्या मिस्टरांनी कसं कोंबडा हेअरस्टाईलची विंग घातलेली आहे. एवढंच जास्त हसू येत होतं ना आम्हाला. आणि मित्रांनो, मस्त हसी मजाक करून खूप सारे कलर घेऊन आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आता आमच्या घरी. तर हे बघा मित्रांनो, माझ्या पप्पाने आणलेला हा हार मी घातलेला आहे आणि आज होळी आपण एकदम मस्त सेलिब्रेट केलेली आहे. आमच्या इकडे मस्त हा हार घालून होळीच्या गोल जे आपण राऊंड मारत होत्या ना बायका असं पाणी घेऊन, तसं आम्ही लहान मुलं काय करायचं की हे गळ्यामध्ये असे ह्यावाले हार, ते गोडवाले बताशेचे हार हे गळ्यामध्ये घालायचं. आणि आज होळी उद्या पोळी असे वेगवेगळे डायलॉग असायचे आमचे. मग ते करून असं आम्ही बोंबलायचो, त्या होळीच्या गोल फिरून बोंबलत फिरायचं. आमच्याकडे तसं करतात. आणि मग नंतर या खारका आणि हे खोबर त्याच्यामध्ये होळीच्या राखेमध्ये भाजतात आणि भाजून मग ते सगळेजण वाटून खातात. तर असं तिकडे आमच्या इकडे सेलिब्रेट केला जातो होळीचा सण. तर मग तुम्हाला आजचा हा माझा आमच्या गडचिरोलीमधल्या होळीचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.